हाय सर्वांना नमस्कार. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे स्वागत करते आणि आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल. तर आज आपण फ्रीजचं ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा फ्रीज छान आणि सुटसुटीत कशा पद्धतीने ठेवला पाहिजे हे पाहणार आहोत. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर बाहेरून फ्रीज कसं आहे तुम्ही पाहिलंच आहे. तर आतमध्ये डोअर ओपन केल्यानंतर वरती छोटासा फ्रीजर दिसेल. फ्रीजरमध्ये मी जास्त काही न ठेवता फक्त एक साईचा डबा म्हणजे दुधावरची जी आपण रोज साई काढतो त्या साईचा डबा आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडला एक श्रीखंडचा छोटा डबा आणि कोल्ड्रिंक आहे. तर त्याच्या खाली आपण पाहूयात फ्रीजर छोटासा आहे त्यामुळे जास्त सामानही बसत नाही. यानंतर एक खाली ट्रे आहे. ट्रेमध्ये मी दूध पिशवी ठेवते. आता सध्या त्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर खाली पाहिले तर असे फ्रीजला खाली कप्पे आहेत आणि ह्या कप्प्यांच्यामध्ये मी छान अशा भाज्या एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि अजिबात अडचण वाटत नाही आणि बघायला देखील अगदी सुटसुटीत वाटतं. भाज्या ठेवण्यासाठी मी अशा प्रकारे या बॅगचा वापर केलेला आहे. ह्या बॅग अगदी छान आहेत आणि बॅगमध्ये भाज्या देखील छान राहतात. आणि पाहिलं तर या बॅगला अशा प्रकारे झिप लॉक आहे आणि या झिप लॉकमुळे भाज्यांना पाणी अजिबात सुटत नाही. भाज्या 8 दिवस जशा आहेत तशाच फ्रीजमध्ये राहतात. त्यामुळे मी फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या बॅगचा वापर करते. तर इकडे पाहिलं तर एका बॅगमध्ये मी कारली ठेवलेली आहे. इथं जर बॅगमध्ये पाहिलं तर मी टमाटर ठेवलेले आहेत. टमाटर ठेवून 4 ते 5 दिवस झालेत पण टमाटर जसे आहेत तसेच आहेत. आणि सगळ्या भाज्या ज्या मी बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत त्या 4 ते 5 दिवस झाले ठेवलेल्या आहेत पण जशा आहेत भाज्या तशाच ताज्या ताज्या दिसत आहेत. कारण या बॅगमध्ये भाज्यांना पाणी अजिबात सुटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी भाजी कोणतीच निवडून न ठेवता जशा भाज्या आहेत तशाच ठेवल्या आहेत. या ठिकाणी आपण भाज्या निवडून देखील ठेवू शकतो. म्हणजे जसं की वाटाणा जो आहे तो आपण वाटाणा सोलून देखील ठेवू शकतो पण मी तो न सोलता तसाच ठेवलेला आहे. कारण याला झिप लॉक असल्यामुळे भाज्या अगदी व्यवस्थित राहतात. आणि अशा प्रकारच्या बॅगांचा वापर भाज्या ठेवण्यासाठी केल्यामुळे फ्रीजमध्ये भरपूर अशा भाज्या एकावेळी बसू शकतात. आणि ज्यावेळी आपण डब्याचा वापर करतो तेव्हा खूप अडचण वाटते आणि खूप जास्त अशा भाज्या बसू शकत नाहीत. त्यामुळे भाज्या ठेवण्यासाठी म्हटलं तर अशा बॅग खूप छान आहेत. ह्या बॅग मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि अगदी कमी पैशामध्ये भरपूर अशा बॅग मिळतात. त्यामुळे ह्या बॅग मला खूप आवडतात. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भाज्या खूप छान टिकतात. यानंतर 2 नंबरचा कप्पा पाहिलात तर या कप्प्यामध्ये मी डब्बे ठेवलेले आहेत आणि या डब्यामध्ये अशा प्रकारे सामान ठेवलेलं आहे. तर इकडे पाहिलात तर 1 नंबरच्या डब्यामध्ये मी लिंबू ठेवलेले आहेत जे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये सतत लागत असतात. यानंतर इथे मी अद्रक ठेवलेलं आहे जे की आपल्याला चहासाठी रोज लागतंच. आणि इथे मी मिरच्या ठेवलेल्या आहेत. तर काचेच्या डब्यामध्ये ह्या वस्तू ठेवल्यामुळे काय होतं तर ह्या अगदी छान टिकतात. कारण काचेच्या डब्यांमध्ये कोणती वस्तू छान राहतीच. लिंबू हे तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागतच असतात आणि लिंबू उन्हाळ्यामध्ये पटकन खराब होतात. पण काचेच्या डब्यामध्ये जर लिंबू ठेवले तर ते पटकन खराब होत नाहीत आणि खूप दिवस टिकतात. मागे जर पाहिलं तर 2 मी ब्लॅक कलरचे डबे ठेवलेले आहेत. एका डब्यामध्ये मी कढीपत्ता ठेवलेला आहे आणि एक डबा आहे तो खजूरचा आहे. यानंतर हा 3 नंबरचा कप्पा आहे. 3 नंबरच्या कप्प्यामध्ये अजिबात अडचण दिसणार नाही. कारण या 3 नंबरच्या कप्प्यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट्सचा एक डब्बा ठेवलेला आहे आणि इथे पाहिलं तर हे दुधाचं भांडं आहे. आणि बाकीची जी जागा शिल्लक राहिलेली आहे ती जागा मी आपण रोजचं जे जेवण शिल्लक राहिलेलं असतं ते आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढतो आणि ती भांडी ठेवण्यासाठी इथे मी ही जागा शिल्लक ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या फ्रीजचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे किंवा छोटासा फ्रीज छान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यानंतर पाहिलं तर खालचा जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये खूप असं सामान दिसत आहे. पण जे सामान मला रोज लागत नाही ते त्या ड्रॉवरमध्ये मी ठेवलेलं आहे. इथे पाहिलं तर आपल्याला 2-3 डब्बे दिसतील. ड्रॉवरमध्ये जर पाहिलं तर खूप मोठा स्पेस आहे. पण जे मला सामान लागत नाही किंवा कधीतरी लागतं असंच सामान मी यामध्ये ठेवलेलं आहे. इथे मी केकचं प्रेमिक्स ठेवलेलं आहे. यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर दिसत आहे. मागच्या पिंक डब्यामध्ये मी कस्टर्ड पावडर ठेवलेली आहे. यानंतर इथं जर पाहिलं हा वरचा जो छोटा डब्बा प्लास्टिकचा दिसत आहे त्यामध्ये देखील केक डेकोरेशनचं सामान आहे. आणि त्याच्या खालचा हा ब्ल्यू डब्बा आहे. त्याच्यामध्ये मी आपण जे रोज मसाले वापरतो आणि आपण पूर्ण पॅकेट एकावेळी वापरत नाही मग जे पॅकेट अर्धं राहिलेलं असतं तर ते मी या डब्यात ठेवते. वरच्या वर ते पॅकेट असंच ठेवून दिलं तर तो मसाला खराब होतो किंवा किडे लागतात. पण असं ठेवलं तर ते खराब होत नाही. आणि यानंतर जर शेवटचा फ्रीजचा कप्पा पाहिलात तर अशा प्रकारे ड्रॉवर असतो आणि ड्रॉवर सगळ्यांच्याच फ्रीजला असतो. तर या ड्रॉवरमध्ये
मी अशा पद्धतीने फळभाज्या ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्याच ठेवलेल्या आहेत. सध्या यामध्ये मी साईडला ठेवलेली काकडी आणि गाजर संपलेलं आहे. आणि मी नेहमी फळभाज्या ह्या खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवते, कारण या ड्रॉवरमध्ये फळभाज्या छान अशा राहतात. आणि फ्लावर, कोबी म्हटलात तर हे मोठे मोठे असतात, त्यामुळे या ड्रॉवरमध्ये अगदी इझिली ते बसून जातात. आणि फ्रीजच्या या ड्रॉवरमध्ये भरपूर अशा भाज्या बसू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे फळभाज्या ह्या कप्प्यामध्ये खूप छान टिकतात. आणि त्या भाज्यांना आपण जरी बॅग न घालता ठेवली तरी देखील भाज्या या ड्रॉवरमध्ये छान अशा राहतात, कारण फ्रीजमधली जी थंड हवा असते ती कमी प्रमाणात या भागाला लागत असते. त्यामुळे फळे किंवा फळभाज्या देखील फ्रीजमध्ये छान अशा टिकतात. तर अशा प्रकारे फ्रीजच्या आतल्या बाजूचं मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे, किंवा अशा प्रकारे हा फ्रीज मी छान सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहू शकताय की इथे माझा फ्रीज अशा प्रकारे दिसत आहे. फ्रीजमध्ये मी अजिबात अडचण केलेली नाही आणि एकदम सुटसुटीत छान असा फ्रीज दिसत आहे. भाज्यांची देखील जास्त गर्दी केलेली नाही आहे. पण एका वेळी आठवड्याची भाजी आपण सहज सुटसुटीतपणे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर फ्रीज एकदम छान दिसत आहे आणि अजिबात अडचण दिसत नाही. तुम्ही देखील तुमचा फ्रीज अशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकता. तर आता पाहूयात आपण फ्रीजचा डोअर मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे. फ्रीजच्या डोअरमध्ये खूप कमी स्पेस असतो आणि कमी स्पेसमध्ये मी अगदी व्यवस्थित सामान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वरच्या बाजूला पाहिलं तर मी अशा पद्धतीने बरण्या ठेवलेल्या आहेत. ह्या बरण्या बोर्नव्हिटाच्या आहेत. त्या रिकाम्या झाल्यानंतर स्वच्छ घासून त्याच्यामध्ये मी डाळी भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण किचनमध्ये डाळी काढून घेतो डब्यामध्ये आणि ज्या शिल्लक राहिलेल्या असतात त्या अशाच वरती ठेवल्या तर खराब होतात. त्यामुळे अशा प्रकारे बरणीत घालून ठेवल्या तर त्या खराब होत नाहीत आणि त्याला किडे देखील लागत नाहीत. इथे हरभरा डाळ आहे, यानंतर इथे उडदाची डाळ आहे, यानंतर इथे सुजी आहे आणि इकडे शिल्लक राहिलेले मूग आहेत. यानंतर खालचा जर ट्रे पाहिला तर या ट्रेमध्ये मी अंडी ठेवलेली आहेत, जे की आठवड्यातून 2 ते 3 वेळा लागतातच. फ्रीजच्या डोअरमधला सगळ्यात छोटा जो भाग आहे तो मी अंडी ठेवण्यासाठी केलेला आहे, कारण त्या ठिकाणी अंडी सेफ देखील राहतात आणि या ठिकाणी आपण दुसरं सामान काही ठेवू शकत नाही. तर इकडे जर पाहिलं तर अशा प्रकारे हा पूर्ण पॅक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी पिल्लूची माझ्या जे चॉकलेट्स आहेत ते इथे ठेवलेले आहेत. सगळे चॉकलेट्स मी एकत्र ठेवलेले आहेत, पण ती एकावेळी सगळी खात नाही आणि मी देखील तिला एकावेळी देत नाही. तर इथे पाहिलं तर हे गरम मसाले, ग्लुकोजची पावडर आहे, तर या कप्प्यामध्ये मी ते ठेवलेलं आहे. यानंतर खालच्या ट्रेमध्ये पाहिलं तर इकडे साबुदाणा आहे. इथं न लागणारं म्हणजे चिंच कधीतरी लागते ती आहे. नंतर त्याच्या साईडला जर पाहिलं तर इकडे आपल्याला एक छोटा डब्बा दिसत आहे. या डब्यामध्ये मी डाळीचं पीठ ठेवलेलं आहे आणि इथे ही खारीक पावडर दिसत आहे. यांचा वापर मी काही रोज करत नाही, त्यामुळे ते मी खालच्या ट्रेमध्ये अरेंज केलेलं आहे. आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि चिंच म्हटला तर चिंच कधीतरीच लागते, त्यामुळे ती देखील मी खाली ठेवलेली आहे. आणि साबुदाणा तो पण कधीतरी लागतो, त्यामुळे ते खालच्या ट्रेमध्ये सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि एकदम लास्टला म्हटला तर इकडे मी हे केकचे कलर ठेवलेले आहेत. इथे पाहिलं तर हा स्ट्रॉबेरीचा क्रश आहे. यानंतर त्याच्या साईडला मी सॉस ठेवलेले आहेत, जे की रोज लागत नाहीत म्हणून मी ते खाली ठेवलेले आहेत. आणि टोमॅटो सॉस म्हटलात तर आपण त्याचा वापर रोज करत नाही, त्याचा वापर कधीतरीच करतो. त्यामुळे अशा न लागणाऱ्या वस्तू मी खाली ठेवते आणि ज्या आपल्याला रोज लागत असतात त्या वस्तू वरती ठेवते, जेणेकरून वरती वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला त्या पटकन घेता येतात आणि सारखं सारखं खाली वाकण्याची गरज पडत नाही. तर पाहू शकताय की इकडे मी अशा प्रकारे फ्रीजचा डोअर ठेवलेला आहे आणि एकदम व्यवस्थित कमी जागेत छान असं सगळं काही अरेंज केलेलं आहे. फ्रीजच्या डोअरच्या भागात देखील तुम्हाला अजिबात गर्दी दिसणार नाही किंवा अडचण देखील वाटणार नाही आणि आपला फ्रीज उघडला उघडला अगदी छान दिसेल अशा पद्धतीने सगळ्या फ्रीजची मी मांडणी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वस्तू एकदम व्यवस्थित ठेवल्यामुळे ते दिसायला देखील छान दिसतात आणि आपल्याला हव्या तशा आपण त्या काढून देखील घेऊ शकतो. एवढं सामान ठेवून देखील फ्रीजमध्ये भरपूर अशी जागा शिल्लक आहे आणि आपण त्याच्यामध्ये भरपूर अजून सामान ठेवू शकतो. आणि कारण इथे जर बरण्या आहेत, बरण्यांच्या साईडला देखील थोडासा स्पेस आपल्याला दिसत आहे, तिथे आणखी एखादी बरणी बसू शकते. किंवा इकडे भाज्यांच्या इथे पाहिलं तर भाज्यांच्या इथे देखील मी एकदम जागा भरपूर अशी ठेवून भाज्या ठेवलेल्या आहेत, त्यांच्या मागे देखील अजून भाज्या बसू शकतात. आणि फ्रीजच्या प्रत्येक कप्प्यामध्ये म्हटलं तर थोडी थोडी जागा शिल्लक आहे, तिथं एखाद दुसरी बरणी अजून आपल्याला अरेंज करता येते. पण माझ्याकडे जेवढं सामान अवेलेबल आहे
तेवढंच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि एवढंच मला लागतं. भाज्या म्हटलं तर आठवड्याच्या भाज्या छान अशा फ्रीजमध्ये बसून जातात. यापेक्षा जास्त गर्दी मी फ्रीजमध्ये करत नाही, कारण असा फ्रीज बघायला देखील छान वाटतो आणि उघडल्यावर देखील आपल्याला छान वाटतं आणि आपल्याला जी वस्तू हवी आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये पटकन सापडते, सारखी सारखी शोधावी लागत नाही. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा फ्रीजचं हे ऑर्गनायझेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.